यो पाहुणा असा का चालला यो चोरावानी? फितूर, हरामखोर, दगाबाज, अफजल खानाला सामील झालेला हाच तो खंडोजी खोपडा. बघा 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 कसा सापासारखा लपत छपत पळतोय. नाईक, 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 मला वाचवा, मला वाचवा. नाईक, महाराज आता मला तोफच्या तोंडी देतील. माझं घर दार आबरू धुळीला मिळेल. नाही आबरू शिल्लक आहे का? अरे मोठा आबरूदार तू कुठं गेला होता शेण खायला? हा, लई लई चुकलं माझं. नाही वय ना, मग जावा मुकाट तोफच्या तोंडी. नगा नगा नाईक, महाराजांनी सांगा मला वाचवा. एवढं पुण्य पदरी घ्या. नाही पुण्य? अरे वार पुण्यवान. नाही, माझ्या बायकोला तुम्ही बहीण मानलं आहे. तिच्या बांगड्या वाचवा, तिचं कुकू वाचवा. नाही, माझ्या कातड्याचं जोडं करून घालतो हवं तर तुमच्या पाठ. मला वाचवा. नाही बघ तू 4 दिवस लपून राह. नाही, बांगड्या वाचवा, कुकू वाचवा. नाही, बांगड्या वाचवा, कुकू वाचवा. नाही, यावं यावं नाईक, यावं. बसा बसा, इथे इथं असे बसा. नग नग महाराज, आमचा मायना हातच. महाराज, आ? योग अर्ज हाय. आ? हुकूम करा नाईक, तो तुमचा अधिकार आहे. महाराज, तो आपला खंडूजी खोपडा. खोपडा तो आमचा नाही. खरं हाय, पर आता तो लई लई पास्तावलाय. रानात लपून हाय. त्याला योगडाव माफी करा महाराज. त्याला पदरात घ्या. तू निखारा पदरात घेऊन नाईक, हरगिज शक्य नाही. त्या हरामखोराची रद्दबदल तुम्ही करूच नका नाईक. महाराज, ते होणे नाही. महाराज, आज पावतर मी तुमच्या पायाशी काय बी मागितलं नाही. पण नाईक, त्या फितुराची तुम्हाला काय एवढी दया? का? त्याच्या पायी त्याची बायका पोरण घरदार मातीला मिळेल. महाराज, योग डाव माफी करा. त्याचा जीवन घरदार वाचवा. असं पाप खंड्या पुन्हा कंदी बी करणार नाही. म्या जामीन आहे महाराज, म्या जामीन आहे. माझी अर्जी उदास करू नकाचा महाराज. योग डाव. नाईक जी, नाईक, आम्ही तुमचा शब्द मानला. हा, खंड्याला पुन्हा पायाशी रुजू करतो महाराज. नाही माझ्या बोला खातर जी. नाही, महाराजांनी तुला माफी दिली. तुझा जीवन घरदार वाचिवलंय. लई लई उपकार झाला. नाही, लई उपकार झाला. असं पाप पुन्हा कंदी बी करू नगस. नाही नाही, जावा आता. गडावर महाराजांच्या मोजऱ्याला रुजू हो. हा? जी, जावा जावा. वै नाही महाराज, नाही, मला वाचवा, वाचवा महाराज. नाही, वाचवा महाराज. नाही, नाही, दगाबाज, पकडा याला. नाही महाराज, वाचवा महाराज. महाराज, किल्लेदार, याचा उजवा हात आणि डावा पाय कलम करा. ताबडतोब. नाही, वाचवा महाराज. नाही, वाचवा, वाचवा महाराज.
शिवशाहीचा थाट बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी यावं यावं नाईक यावं. महाराज बोला नाईक. महाराज आम्हासनी वचन देऊन शान खंड्याचा हातपाय तोडलं. नाईक तुम्ही आम्हाला वडिलांच्या जागी आहात. प्रतापगडच्या युद्धी तुमच्यामुळंच यश मिळालं. त्याची ही किंमत. रागवू नका नाईक. खंड्या फितूर झाला. खरं तर त्याच्या धडाचे 4 तुकडे करून 4 चौकी कुत्र्यांना फेकावेत अशी त्याची लायकी. पण नाईक केवळ तुमचा शब्द म्हणून आम्ही मानला. त्याला जिवंत ठेवलं. त्याचं घरदार वाचवलं. त्याचा हातपाय तोडला. होय नाही. फितुरी सारखा भयंकर गुन्हा करणाऱ्या खंडोजीला काहीही शिक्षा न करताना मोकळा सोडला असता तर लोक म्हणाले असते की या स्वराज्यात कसंही वागलं तरी चालतं. फक्त ओळख वशिला हवा. मग इथं कोणत्याही गुन्ह्यातून सुटता येतं. हे चांगलं ठरेल का नाही तुम्हीच सांगा. आमचं चुकलं का नाही? नाही महाराज नाही. तुम्ही अक्षी बरोबर केलं सा. माझं चुकलं. नाही तुम्ही आम्हाला वडिलांच्या सारखे. खामोश. जबान बंद करो. महाराज ये है अंग्रेज टोपीकर. Your Majesty. खामोश. क्षमा असावी महाराज. नारो पंडित तुम्ही या इंग्रजांचे वकील परक्यांच्या पातकाची वकिली करता. या तुमच्या टोपीकरांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात आमच्यावर तोफा डागल्या. Your Majesty, we are extremely sorry. महाराज टोपीकर क्षमेची याचना करताहेत. नामंजूर. दौलत खान यांना व्याघ्रगडावर डांबून ठेवा आणि यांची राजापूरची वखार खणून काढा. नारो पंडित आमच्या नुकसान भरपाई खातर आम्ही मागतो तितके खंडणी या इंग्रजांनी भरली नाही तर तह हयात खितपत पडतील हे आमच्या तुरुंगात. हे इंग्रज साधे सीधे व्यापारी नाहीत. आपल्या इथं राज्य स्थाटावं अशी यांची महत्वाकांक्षा आहे. यांना इथून उखडलाच पाहिजे. स्वराज्याला गोकुळाचं बाळसाल सुखाचं चांदणं पडलं. घरोघरचे बाळ गोपाळ बहिणी भावजयांना गराडून म्हणू लागले, दही दे दूध दे साय दे लोणी दे. दही दे दूध दे साय दे लोणी दे. गावगावच्या जत्रा यात्रा रंगू लागल्या. मीच राधिका मीही पूजा मीच खेळते रंग. माझी बाई तुझे सखी बाई तुझे भिजले गोकुळ त्या अद्वैती भिजले माझे अंग. माझे बाई तुझे सखी बाई मराठीच्या या मातीत जडला लावणीचा मदढंग. मराठीच्या या मातीत जडला लावणीचा मदढंग. तो ढंग मराठी रंग राजसा भिनला मम अंतरी. तो ढंग मराठी रंग राजसा भिनला मम अंतरी. मी हो राया गोकुळची बासुरी. हो मी हो राया गोकुळची बासुरी. ज्ञानेशाची अमृतवाणी. ज्ञानेशाची अमृतवाणी. वेरुळाची नाजूक लेणी. पंडितरावांची ही लेखणी समशेरीचे तळपे पाणी. पंडितरावांची ही लेखणी समशेरीचे तळपे पाणी. घरात नांदे हसरी राणी. सासर माहेर सुखात दोन्ही. घरात
नांदे हसरी राणी सासर माहेर सुखात दोन्ही 18 धान्य हिरव्या राणी भरल्या कणग्या भरल्या गोणी 18 धान्य हिरव्या राणी भरल्या कणग्या भरल्या गोणी कळे लागले देवा चरणी पुरली ओंदळ राजखंडणी आलं सख्या सौख्य दाटुनी आलं सख्या सौख्य दाटुनी करीत शिंपणी भाग्य तांदणी बहर पुनवेता घम घमला मोहरराय पिकला आंबा पाडाचा घम घमला मोहरराय पिकला आंबा पाडाचा गेली सरून काळी रात हो गेली सरून काळी रात संपले करुण आकांत संपले करुण आकांत उलघाल झाली बाई शांत उलघाल झाली बाई शांत राव मल्हारी आलं सामोरी घेतलं घोड्यावरी काय मोहरली चैताची पुनव बाई गवण्यानं घम घमली चैताची पुनव बाई गवण्यानं घम घमली पण याच गोकुळच्या डोहात एक भयंकर कालिया शिरला. अमीर उल उमरा शायस्ता खान. का एवढी चिंतावली आहेस पुतळा? शाहिस्ते खानानं आपल्या पुण्याच्या लाल महालातच तळ दिलाय म्हणे. 1.25 लाख फौज 400 तोफा 500 हत्ती. शाहिस्ते खान वेडा आहे. वेडा? वेडा नाही तर काय. अगं त्याला आपल्या या मराठी मुलखाची तब्येत समजलीच नाही. या भयंकर दऱ्याखोऱ्यात आणि कडे कपाऱ्यात त्याच्या हत्तींचा आणि अवजड तोफांचा काय उपयोग? त्याच्या एकेका हत्तीचं बळ आमच्या एकेका मावळी मनगटात आहे. कोणा 52 सल्तनतीच्या सुलतानापाशीही नाही अशी ही मावळी मनगटांची दौलत लाभली आपल्याला. आणि अर्जुनालाही मिळालं नव्हतं असं एक अस्त्र जगदंबेनं आपल्याला दिलंय. त्याचं नाव आहे गनिमी कावा. दिल्लीतल्या दुर्योधनाला आणि शकुनी मामालाही शिवबाच्या बुद्धिबळाचा गनिमी कावा समजलेला नाही. या गनिमी काव्यानंच अफजल खानासारखे अतिबळी महाबळी शिवबानं एकेका आचमनात संपून टाकले. बळानं बुद्धीचा पराभव करता येत नसतो पुतळा. तू काळजी करू नकोस. शाहिस्ते खानाची पुण्यातली रंगेल छावणी रंगली होती नायकिणीच्या ओठासारखी. कुछ तो तेरे काजल ने कहा तेरे उलझे हुए बालों ने कहा जो राज अब तक न समझे कोई तेरे लिपटे हुए आंचल ने कहा आंचल ने कहा जुल्फ बिखरी के सिया जुल्फ बिखरी के सिया रात ने दिल तोड़ दिया क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया दिल तोड़ दिया तोड़ दिया दिल तोड़ दिया तोड़ दिया दिल तोड़ दिया तोड़ दिया
दिया दिल तोड़ दिया, तोड़ दिया दिल तोड़ दिया। उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें, उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें, उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें, उम्र भर आपको मिलने की तमन्ना थी हमें। खुल गई बात, मुलाकात ने दिल तोड़ दिया, मुलाकात ने दिल तोड़ दिया, तोड़ दिया 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 दिल तोड़ दिया। तोड़ दिया दिल तोड़ दिया। तोड़ दिया दिल तोड़ दिया, 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 तोड़ दिया दिल तोड़ दिया। नक्शे आंगन में मेरे यार ने कुछ छोड़े थे, नक्शे आंगन में मेरे यार ने कुछ छोड़े थे, मिट गए वो भी। बरसात ने दिल तोड़ दिया, बरसात ने दिल तोड़ दिया। तोड़ दिया दिल तोड़ दिया, तोड़ दिया दिल तोड़ दिया, तोड़ दिया दिल तोड़ दिया, तोड़ दिया दिल तोड़ दिया। वो कहने लगे क्या हाल है, वो कहने लगे क्या हाल है, कैसा है मिजाज। उनके मासूम सवालात ने दिल तोड़ दिया, उनके मासूम सवालात ने दिल तोड़ दिया। तोड़ दिया दिल तोड़ दिया, 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 तोड़ दिया दिल। भूताटकी झाली, भूताटकी झाली बाया, 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 भूताटकी झाली। हो उलटी उलटी पावलं, त्यानं कसं घावलं, उलटी उलटी पावलं त्यानं कसं घावलं, उलटी उलटी पावलं त्यानं कसं घावलं, दार होतं लावलं तरी आत आलं, कशी आली कुठून आली कळलं तर नाही बया, भुताटकी झाली बया, भुताटकी झाली, 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 भुताटकी झाली बया, भुताटकी झाली। हो खाली डोकं वर पाय, जिभेची धाय हाय, खाली डोकं वर पाय, जिभेची धाय
झाली भूताटकी झाली बाया भूताटकी 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 1.25 लाख फौजेच्या शाही सुभेदाराची दाणादाण उडवून महाराज पसार झाले. आणि मराठी चित्त्यांची झडप पडली सुरतेवर. शहर सुरत. या सुरत शहराच्या बाहेर एका एकलकोंड्या घरात एक युरोपियन वलंदेजी मुलखातली बाई राहत होती. घरात पुरुष माणूस कोणीही नव्हतं. होती फक्त तिची 2 लहान मुलं आणि ही त्यांची आई. आपल्या घरावर मराठ्यांचा छापा पडणार, आपली आणि आपल्या चिमण्या पाखरांची कत्तल उडणार, आगीत सारं घरदार जळून खाक होणार या भीतीनं ती माय माऊली घाबरून गेली होती. पण सबंध दिवसात तिच्या घराकडे कोणताही मराठा हशम फिरकला सुद्धा नाही. पण रात्र झाली आणि मराठी सैनिकांची एक टोळी तिच्या घराच्या रोखानं निघाली. मुलाहिजा न करो, मुलाहिजा न करो, मार डालो, गिरफ्तार करो. किसी का भी मुलाहिजा न करो, मुलाहिजा न करो. Oh God, oh God, save us, save us. आप लोग अंदर कैसे नहीं आए? मैं तो समझती थी कि आप शिवाजी राजा के लोग हमको मार डालेंगे, हमारा घर बार लूट कर सबको जला देंगे, हमारी जिंदगी बर्बाद करेंगे. ये आपने कैसे नहीं किया? नहीं नहीं बहन जी, ऐसा कभी नहीं होगा. इस घर में सिर्फ एक औरत अपने बच्चों के साथ रहती है, यह जानकर हमारे शिवाजी राजा ने आपकी रक्षा करने के लिए हमको भेज दिया है. हाँ, सारी रात यह पहरा करने का महाराज ने हमको हुक्म दिया है. हाँ, इसलिए हम आए हैं. अब कुछ भी फिक्र ना करो बहन जी, आपको किसी से भी कोई तकलीफ नहीं होगी. Oh God, oh God, oh God. झळकला शिवशाहीचा फट, बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी जी. बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी जी जी. बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 जी. हिंदवी स्वराज्याचा जाहीरनामा दमण गंगेवर फडकला. दिल्ली हादरली आणि खवळला शहा औरंग, बांधला त्यानं चंग, सेना चतुरंग, सोडली त्यानं पिसाट वाऱ्या परी. औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान पठाण यांना 1.5 लाख फौजी दिशी स्वराज्यावर सोडलं. मुघल सरदार दिलेर खान पठाण पुरंदरगडावर चालून निघाला. गडाला मुघली फौजेचे मोर्चे लागले. खानाचा तोफखाना दणाणू लागला. पुरंदरगडावर महाराजांचा नामजात किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे. माझ्या मर्दांनो,
सिकंदर शमशेरीचे फर्जंद आहात तुम्ही. जिजाईल अंदाजाच्या मुशरफीचा शिरपेश तुमच्याच माथी झळकावा. मरणाऱ्या मोगलांची नावं जगदंबेनी तुमच्या तलवारीवर लिहिलेत. मारा मोगलांना आणि हिशेब द्या जगदंबेला. ह्या तुळजा भवानीचं नाव लावा भारी मळवट आणि घाला दिले खणावर झडप. तुळजा भवानी की. ताज्जुब है. ठहरो ठहरो. है किलेदार ठहरो. शाबाश बहादुर शाबाश. शमशेर की ऐसी अजमत और करामत आज तक हमने कहीं नहीं देखी. तुम हमारे साथ हो जाओ. बादशाह हजरत आलमगीर तुम पर निहायत खुश होंगे. तुम्हारी सरफराजी करेंगे. जागीर बख्शेंगे. हमारे साथ हो जाओ. आओ हमारे गले लग जाओ. मी शिवाजी राजाचा माणूस. मी आरामखोरी करीन. मला गद्दारी शिकवतोस. गर्दनच छाटतो तुझी. यलगार यलगार. पुरंदरचा किल्ला झुंजवताना मुरारबाजी देशपांडे मारले गेले. महाराजांना अखेर मिर्झा राजांपुढे माघार घ्यावी लागली. शरणागतीचा तह करावा लागला. 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले आणि महाराजांनी औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्यात जाण्याचा करार मुकर्रर केला. पंत, आम्हाला समजलं ते खरं का? हा राणी साहेब, अगदी खरं. आम्ही आग्र्याला जाणार औरंगजेब बादशांच्या भेटीसाठी. तेच सांगायला आलो होतो आम्ही तुम्हाला. आपली राजकारण फतेच होतील महाराज. राणी साहेब, आम्ही बादशांच्या भेटीला जाणार हे ऐकून तुम्ही बिचकला नाही? महाराज, आपण अफझल खानच्या भेटीसाठी निघाला तेव्हा सुद्धा आम्ही बिचकलो नव्हतो. आमच्या काळजात आणि महाराजांच्या कमरेला माय भवानी सतत जागी असते. मग बिचकायचं कशा करता? स्वारी परत केव्हा येणार? राणी साहेब, बादशाहानी प्रेमाच्या आग्रहानं ठेवूनच घेतलं तर 4 दिवस जास्त राहावं लागेल आम्हाला आग्र्याला. प्रेमळ आग्रह. बादशहांच्या प्रेमळ स्वभावाचा बोभाटा पसरलाय जगभर. बादशहांचा प्रेमळ आग्रह महाराज ऐकतील. आमचा आग्रह मात्र चुकूनही ऐकणार नाही. कारण आम्ही कुठं आहोत औरंगजेब बादशहान इतके प्रेमळ? तसं नाही राणी साहेब. तसंच वाटलं होतं की मोगलांशी तह झाला. आता महाराज 4 दिवस तरी गडावर राहतील. पण तेवढ्यात बादशहांची प्रेमळ हाक ऐकू आलीच महाराजांना. राणी साहेब, आम्हालाही नेहमी वाटतं की 4 दिवस गडावर तुमच्या सहवासात राहावं. शंभू राजांशी अंगणात खेळावं. आऊ साहेबांच्या हातची कढत कढत भाजी भाकरी खावी. तटाभुजावर बसून आमच्या सौंगड्यांच्या बरोबर थट्टा चेष्टा करावी. पुन्हा एकदा लहान व्हावं. आपल्या लग्नात जेवढे आपण लहान होतो ना तेवढे लहान. आणि मग तुम्ही आम्हाला घास घालावा. ईश्य. पण ते आता शक्य नाही. तुमच्या आमच्या कुंडलीत राशीला बसले आहेत राहू केतू. महाराज, राहू केतूंचं नाव घेतलं म्हणून ग्रहणाला घाबरलात राणी साहेब? एका पाठोपाठ एक ग्रहण पाहिली की जीव कसा कासावीस होतो महाराज. राणी साहेब, ग्रहण काळातच मंत्र साधना करायची असते.
तुमच्या काळजातील तुळजा भवानी आमच्या पाठीशी आहे. तुम्ही काळजी करू नका. येतो आम्ही. मिर्झा राजांचे वकील खलबत खान्यात आमची वाट पाहत आहेत. पंत, नव्या ग्रहणाचे वेध लागले आम्हाला. महाराज औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जाणार. होय, पण आपण चिंता करू नका राणी साहेब. चिंता चिंता सोयरा, अग शिवबाशी लग्न म्हणजे कपाळी सतत चिंतेचं बाशिंग, डोळ्यात आसवांच्या मुंडावळ्या आणि विरहाचा अखंड अंतरपाठ. पण गळ्यात मात्र अभिमानाचं मंगळसूत्र की मी मराठ्यांच्या राजाची राणी आहे. अग ही ग्रहण सूर्यालाही चुकत नाही, पण ग्रहण सुटलं की त्याच्या रथाचे सप्त अश्व 28 टापात सारं आकाश काबीज करून टाकतात. सोयरा, तू राणी आहेस त्याची. जन्म सावित्री हो सोयरा. जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ छलिनी देवी जय महिष विमर्दिनी, जय चमुंड जय चंडमुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डार विहंडिनी, जय जय निशुंभ शुंभद्दलिनी मणिभूषण जय जय भननी, सरजा सम शिवराज कहे, सरजा सम शिवराज कहे, देहि विजय जय जगजननी, देहि विजय जय जगजननी, देहि विजय जय जगजननी, देहि विजय जय जगजननी. जगन्नाथ पंडितापासून ते साध्या शायरापर्यंत साऱ्या खुशमस्कऱ्यांची धाव दिल्लीकडे चालूच होती. पण उत्तरेकडून मावळच्या दऱ्याखोऱ्यातील काटे सराटे तुडवीत येणारा हा कवी पहिलाच, कविराज भूषण. पैद प्रतिपाल भार भूमि को हमार चहु चक्र को अमार भयो दंडक जहान को, साहिल की साल भयो ज्वाल की जवाल भयो, हर के कृपाल भयो हार के विधान को. सोयरा, तू राणी आहेस त्याची. जन्म सावित्री हो सोयरा. जय जयंती जय आदिशक्ती जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ छलिनी देवी जय महिष विमर्दिनी, जय चमुंड जय चंडमुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त जय रक्त बीज बिड्डार विहंडिनी, जय जय निशुंभ शुंभद्दलिनी मणिभूषण जय जय भननी, सरजा सम शिवराज कहे, सरजा सम शिवराज कहे, देहि विजय जय जगजननी, देहि विजय जय जगजननी, देहि विजय जय जगजननी, देहि विजय जय जगजननी. जगन्नाथ पंडितापासून ते साध्या शायरापर्यंत साऱ्या खुशमस्कऱ्यांची धाव दिल्लीकडे चालूच होती. पण उत्तरेकडून मावळच्या दऱ्याखोऱ्यातील काटे सराटे तुडवीत येणारा हा कवी पहिलाच, कविराज भूषण. पैद प्रतिपाल भार भूमि को हमार चहु चक्र को अमार भयो दंडक जहान को, साहिल की साल भयो ज्वाल की जवाल भयो, हर के कृपाल भयो हार के विधान को. वीर रस ख्याल शिव राज भुव पाल तेरो हाथों में बिखार भयो भूषण बखान को, तेरो कर वाल भयो
मिथिल सुभानी अबू जफर मोहिउद्दीन मोहम्मद आणि बादशाह औरंगजेबानं महाराजांना कैद केलं. दिल्लीचा दरबार ठाण्या वाघाचा कप्पन उंदीर त्यानं धरला. बंदोबस्तानं चौकी पहाव्यात डांबून ठेवलं आग्र्याला. डांबून ठेवलंय आग्र्याला. हाजी जीरजी हाजी जीरजी. गेलं त्यानं कवटाळ आला कसा अवकाळ. शिट्ट्याने घातलं कोंडाळ. शिट्ट्याने घातलं कोंडाळ. सताड उघडा दिंडी दरवाजा. मोरीला घातलं दहाबोळ. सताड उघडा दिंडी दरवाजा. मोरीला घातलं दहाबोळ. मोरीला घातलं दहाबोळ. रामातुर माझ्या रामातुर माझ्या रामातुर. 2000 तलवारींच्या पहाऱ्यातून महाराज निसटले. औरंगजेबी तुरुंग होता. ओला जाता पहरा होता. निवडून जाता येढा होता. कंस मामा टपून होता. बया 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 बया. कसं झालं की तू झालं कळलंच नाही. बया भूताटकी झाली. बया भूताटकी झाली. 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 अहो गेलं गेलं राजा निष्ठून गेलं. गेलं 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 राजा निष्ठून गेलं. नाकातलं गेलं की कानातलं गेलं. भुरकन गेलं अहो उडूनच गेलं. चेटूक झालं नटूक झालं कळलं नाही. बया भूताटकी झाली. बया भूताटकी झाली. 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 गरुड पिंजऱ्यातून उडाला. आपल्या घरट्यात येऊन पोहोचला. प्रत्येक टोक दिल्ली आग्र्याकडे तोंड करून गरजत होती. सगळे सुखरूप येऊन पोहोचले आणि आऊसाहेबांच्या पंखाखाली विसावले. त्यातलाच हा बिचवा मदारी मेहतर. मदारी बेटा केवढं केवढं केलंस तू. आऊसाहेब या पोरानं आग्र्याच्या कैदेत तुमच्यासारखी आमच्यावर माया केली. केवढं जपलं सांभाळलं आम्हाला. आमच्या सुटकेसाठी या पोरानं प्राणाची बाजी लावली. सांग बेटा तुला काय देऊ. मुझे कुछ भी न चाहिए आओ साहेबा. जो चाहिए था वो मुझे मिल गया है. तरी सांग तुझ्या आवडीचं सांग. तुला काय हवं. आपकी और आपके तख्त की खिदमत आखिर तक करने की मेरी तमन्ना पूरी कीजिए महाराज. आग्र्याला जाण्यापूर्वी मोगलांना तहात दिलेले 23 किल्ले परत घेण्यासाठी महाराजांनी मोहिमेचा सारीपाट मांडला. फासे पडू लागले आणि तान्हाजी अरे तुझ्या घरी रायबाचं लगीन काढलंयस तू. कोंडाणा घ्यायला तू जाऊ नकोस. दुसरं कुणीही कोंडाणा घेईल. नाही आऊसाहेब. कोंडाण्याचा मान माझा आहे. आंधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. स्वराज्याची पुन्हा प्रचंड चढाई सुरू झाली. पहिला भंडार उधळला तानाजीनं सिंहगडावर.
जी 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 खिसकला जी 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 पुरंदरी घातला छापा किल्ला घेतला जी 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 किल्ला घेतला जी 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 लोहगडी लाविल्या माळा दाबिला गळा जी 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 दाबिला गळा जी 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 रोहिडा जिंकिला सहज वैरी फुंकिला जी 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 वैरी फुंकिला जी 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 कर्नाळा घेतला विला चुना पानाला जी 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 चुना पानाला जी 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 जणू चिंच पाडव्या तैसा हल्ला चढविला जी 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 हल्ला चढविला जी 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 घेतले तिकोना तुंग हुरडा भाजला जी 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 हुरडा भाजला जी 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 घम घमला दौला कीर्तीचा घम घमला दौला कीर्तीचा डंका शर्तीचा दर्या भरतीचा आली उचलून लाटेवरीला झळकला शिवशाहीचा थाट बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी बिकट तरी भाग्यशाली ही वाट जी 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 शिवधनुष्याच्या टणत्कारांनी जाग आलेला एक तेजस्वी बुंदेला तरुण बुंदेलखंडातून महाराजांना भेटायला मराठी मुलखात आला. छत्रसाल बुंदेला. श्रीमन महाराज की जय हो. आइए आइए छत्रसाल जी. क्षमा कीजिए महाराज, आपके साथ विराजने की मेरी योग्यता नहीं है. वाह वाह छत्रसाल जी, अब तो बुंदेलखंड के युवराज है. महाराज, जब राज्य ही नहीं रहा तो युवराज कहां के? बादशाह औरंगजेब ने हमारा सब कुछ छीन लिया. सब कुछ नहीं छत्रसाल जी, बादशाह औरंगजेब को इस बुंदेलखंड के जवान छत्रसाल के हृदय की जिद, बाहुओं की ताकत, इस बुलंद गर्दन में भरा हुआ स्वाभिमान और इस नस नस में भरा हुआ क्षात्र तेज छीन लेना मुश्किल है, कतई नामुमकिन है. आपकी हमसे क्या ख्वाहिश है छत्रसाल जी? महाराज, मुगलों की गुलामगिरी का हमें बड़ा पश्चाताप हुआ है. मैं बहुत शर्मिंदा हूं. ये पाप अब मैं कतई नहीं करूंगा, कतई नहीं करूंगा. आपकी फौज में आपके हुक्म से मैं स्वराज्य का एक सिपाही बनना चाहता हूं. यही मेरी ख्वाहिश है महाराज, यही मेरी इल्तिजा है. छत्रसाल जी, अब जैसा शेर का बच्चा हमारी फौज में दाखिल हुआ तो हम निहायत खुश होंगे और समझेंगे हमें तो अर्जुन का धनुष्य मिला. लेकिन आप हमारी नौकरी क्यों करना चाहते हो? तो मैं क्या कर सकता हूं महाराज? जो हमने महाराष्ट्र में किया वो ही आप बुंदेलखंड में करो. मुगलों के खिलाफ बगावत करो, बुंदेलखंड के साथ पूरा मुल्क आजाद करो. महाराज, इतना मुश्किल दांव? खेलो. यह शेर का खेल शेर ने ही खेलना चाहिए. महाराज, मुझे युद्ध का साहित्य दीजिए, फौज दीजिए, मेरी मदद कीजिए. छत्रसाल जी, मुझे किसने मदद दी थी? इस महाराष्ट्र के गरीब लोगों ने मेरी साथ की और यह हिंदवी स्वराज्य निर्माण हुआ. छत्रसाल जी, आप निश्चय करो, आप स्वराज्य निर्माण कर सकते हो. महाराज, वेदों का रक्षण, गौ का रक्षण, धर्म का रक्षण, मां बहनों का रक्षण करने के लिए तैयार हो जाइए. आपकी फतेह होगी. जय भवानी. स्वातंत्र्याचं हे महत्व आहे आणि मोल आहे. बुंदेलखंडात छत्रसालानं या स्वातंत्र्यासाठी झेंडा उभारला. बुंदेलखंड पेटला. पन्ना, महोबा, ललितपूर, झांसी वगैरे बुंदेलखंडातील गडकोट स्वतंत्र झाले आणि त्याच वेळी महाराष्ट्रात स्वराज्याची सरहद्द उत्तरेस सातपुड्याला आणि दक्षिणेस तुंगभद्रेला भिडली. पण एक सल काळजात राहिलंय. एक सल. कंच सल महाराज? माझा पन्हाळगड अद्याप स्वराज्यात आला नाही कोंडाजी. गेली 13 वर्ष करवीर महालक्ष्मीचा हा सिंह आदिलशाहीत कोंडून पडलाय. आम्ही रोज 2 घास तरी उपाशी असतो या पन्हाळ्यासाठी. पन्हाळ्याचा दुरावा आम्हाला जीवी सोसवत नाही. कोण घेतो पन्हाळा?
कोण घेतो? कोण? म्या घेतो महाराज. कोंडाजी. कोंडाजी फर्जंद म्हणजे साक्षात समशिरीचाच फर्जंद, ढाण्या वाघाचाच फर्जंद. बुडभर मावळ्यांच्या निशी पन्हाळगड सर करण्याचा विडा उचलून कोंडाजी निघाला. कोंडाजी. जी महाराज. हात कर पुढं. नग नग महाराज. महाराज, म्हणजे मोहिमेच्या आधीच काही म्हणालात पंत? नाही महाराज, पण मोहिमेच्या आधीच सोन्याचं कड म्हणजे मोहिमेच्या आधीच सोन्याचं कड बक्षीस देणं म्हणजे अव्यवहारच. खरं आहे तुमचं पंत, पण काय करावं पंत? आमचं मन फार फार हळवं झालं आहे. हे आमचे सारे जीवलग आमच्या शब्दाकरता कोणतेही दिव्य करायला तयार होतात. जणू ते आमच्या समोर उभे असतात, ते एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र घेऊनच. आणि नुसत्या नजरेनं जणू ते आम्हाला विचारत असतात, सांग राजा सांग, स्वराज्यासाठी संसारावर तुळशीपत्र ठेवू की निखारा ठेवू? आणि मग कुणी मुलाचं लगीन टाकून कोंडाण्याकडे धावतो, कुणी तोफेचा आवाज येईपर्यंत खिंडीत मृत्यूला रोखून धरतो, कुणी तुफानी दर्यात शौर्याचं वादळ घालतो, तर कुणी ऐन मोगलाई छावणीत बेधडक घुसून गोंधळ घालतो. हे आमचे बाजी पासलकर, हे बाजी प्रभू देशपांडे, हे मुरार बाजी, हा माझा सूर्याजी काकडे, हा वाघोजी तुपे, हा तान्हाजी मालुसरे, हे सारे जीवलग असेच आम्हाला मुजरी करून कामगिऱ्यावर गेले. त्यांनी आपल्या कामगिऱ्या फत्ते केल्या, पण आम्हाला भेटायला ते परत आलेच नाहीत. गेले ते परस्परच गेले. पंत, साधी शाबासकीसाठी त्यांची पाठ थोपटायलाही आम्हाला मिळाली नाही. आता कुणी असा मुजरा करून कामगिरीवर निघाला की आमचं काळीज गलबलत. हा कोंड्या म्हणजे माझा दुसरा तानाजीच आहे. पन्हाळगडासारखा बेलाग तालेवार किल्ला घ्यायला निघालाय हा. आम्हाला खात्री आहे की कोंड्या पन्हाळगड घेईल, हरगीज घेईल. पण तो परत आम्हाला भेटायला येईल की नाही? नाही नाही पंत, तो नक्की परत येईल. काय हे अभद्र बोलून गेलो मी? आऊसाहेब क्षमा करा, क्षमा करा. माझा कोंड्या नक्की नक्की परत येईल, झेंडा लावून परत येईल. पण राहुल नाही म्हणून कोंड्याच्या हातात मोहिमेच्या आधीच सोन्याचं कड घातलं आम्ही पंत. जगदंबेनं आणि आऊसाहेबांनी आमच्या पदरात असे पृथ्वी मोलाचे सवंगडी घातले की कुबेराचा खजिना रिता केला तरी देवेंद्रालाही असे सवंगडी मिळणार नाही. कुबेराचा खजिना मोजता येईल पंत, त्याचा हिशेब ठेवता येईल, पण इथला खजिना मोजता येणार नाही, त्याचा हिशेब ठेवता येणार नाही पंत. किल्ले पन्हाळगड, नजाकत पाखराची भिवईच्या मखराची हालचाल अधराची नखरेला मैना उभी. नजाकत पाखराची भिवईच्या मखराची हालचाल अधराची नखरेला मैना उभी. नखरेला मैना उभी. चमचमे चंद्रावळ जणू नभी, चमचमे चंद्रावळ जणू नभी. सखे सजनी
तंग दंडात बंद तंग दंडात मोती भांगात उभी डौलात अंगी रस रचली बंद तंग दंडात मोती भांगात उभी डौलात अंगी रस रचली भर जत्रेत गाठ गाठ पडली नजर माझी भिडली प्रीत माझी जडली वै का माझ्या राणी तू ग माझ्या मैने तू ग माझ्या राणी तू ग ही मूर्तिमंत लावणी ही मूर्तिमंत लावणी शुक्र चांदणी चपल कामिनी यौवना अजरा ही मूर्तिमंत लावणी शुक्र चांदणी चपल कामिनी यौवना अजरा रंगली मेंदी नखावरी हास्य मुखावरी साय सुखावरी नवतीचा नखरा कसा माझ्या राणी तू ग माझ्या मैने तू ग माझ्या राणी तू ग माझ्या मैने तू ग माझ्या राणी तू ग फर्जन रणबर्द दुश्मना सर्द करी घनगर्द युद्ध पनाळ्यास घेतले फक्त 60 संघास फते केली आसमानी खास ये सब फजूल है शहजादे। चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले महाबदौलत ये सब क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारी लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर के खदेड़ दिया है उसने। ये हैं हमारे मामू जान मिर्जा अमीर उल उमरा नवाब आजम शाइस्ता खान साहब। सबसे शर्मनाक बात तो ये है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई। सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें। ये है हमारे सिपा सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों की मार के जख्म इन्होंने छाती पर नहीं पीठ पर खाए हैं। ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खां बहादुर। शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा करके भाग गए। ये हैं हबशी फौलाद खां, जिनकी हथेली पर मिठाई धर के शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खां ने। बेतहाशा लश्कर होते हुए भी मैदान छोड़कर भागने वाले ये हैं हमारे कारतलब खां, ये नामदार खां, ये तुर्कताज खां,
ये बूंदी महाराज भाव सिंह हाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा, तमाम सारे राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, तुर्क, ईरानी, बगदादी, हबशी, अरबी, कजाकी, उज्बेकी और फिरंगी फौजबंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों क्यों शिवाजी को फतेह हासिल हुई? हमारी तरह फौज, गोला बारूद, तोपखाना, खजाना, हाथी, घोड़े शिवाजी के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे। क्यों? मालूम है तुम्हें शहजादे? शायद तुम ये कभी नहीं समझ पाओगे। औरत, शराब, नाच गाने, शिकार, मौज मस्ती और इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम्हारे जैसे बहादुर शिवाजी को कभी समझ नहीं पाएंगे। इस शिवाजी ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगी बहरी की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने शिवाजी के सरदारों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने हमारी जागीर पर थूक दिया। आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन शिवाजी के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो झुकते नहीं, वो रुकते नहीं, वो थकते नहीं और वो बिकते भी नहीं। शिवाजी घाक है, चालाक है, दगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। शहजादे, दुश्मन के भी मजहब, मस्जिद, औरत, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है, तभी तो उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं कि हम खुश नसीब हैं। हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा। शहजादे, हुकूमत करनी है तो शिवा का चलन सीखो, कुछ भी हो, मगर है तो हमारा दुश्मन, हमें उसे नेस्तो नाबूद करना है, अपनी पूरी ताकत लगाकर उससे जूझना है। यही खुदा का हुक्म है। बादशाह औरंगजेबाचा संताप आणि धर्मवेड उफाळून आले। त्यानं काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर घाव घातला, कळस कोसळले। करून किंकाळ्यांनी दिशा धुंद झाल्या, वारे थमकले, गंगा भयभीत होऊन वाहू लागली। आपल्या आजोबांनी स्थापन केलेल्या विश्वेश्वराचं मंदिर कोसळताना पाहून गागा भट्ट व्याकुळ झाले। कलियुगीचा हा साक्षात ब्रह्मदेव तळमळत होता, तडफडत होता, मनी म्हणत होता, हे काशी विश्वनाथा, माझ्या आजोबांनी तुझी वेदघोषात इथं स्थापना केली। आज माझ्या डोळ्या देखत हे तुझं मंदिर भंगलं। हे विश्वेश्वरा, हे जगदीश्वरा, हे प्रलयंकरा, तुझे शंख डमरू शृंग कुठं आहे? उन्मत्त त्रिपुरासुराचा आणि अंधकारासुराचा शिरच्छेद करणाऱ्या महांकालेश्वरा, तुझा तो त्रिशूल कुठं आहे? एका कटाक्षात साऱ्या विश्वाचं भस्म करून टाकण्याचं सामर्थ्य असलेला तुझा तो तृतीय नेत्र कुठं आहे? एका पदन्यासानं पृथ्वी तोडणारा तो शेषही डळमळून जावा,
असं तुझं ते रौद्र तांडव कुठं आहे? हा ते तुझं रौद्र तांडव चालू आहे सह्याद्री. त्या तांडवाचे पदन्यास येऊन पोहोचले आहेत नर्मदेव. हा हे मार्तंड भैरवा, तुझा डमरू कडकडतोय साल्हेरच्या रणांगणावर. हे दुर्गेश शिवशंकरा, तुझा शंख घुमतोय परशुराम भूमीवर. हे शैलेश कालभैरवा, तुझा तिसरा डोळा वटारला गेला आहे दिल्लीवर. हे काशी विश्वनाथा, माझा आत्ता रुद्राभिषेक उधळला गेला. पण हे विश्वेश्वरा, या दिल्लीपतीच्या डोळ्या देखत माझ्या त्या विश्वेश्वराला मी सोन्याच्या सिंहासनावर अभिषेक करी. वेदमंत्रांच्या घोषात छत्र चामरांकित ध्वज गजराज धुंदुबी विराजित, सार्वभौम राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनावर त्या माझ्या विश्वेश्वराची मी स्थापना करी. एक दिवस असा उगवेल की त्या माझ्या विश्वेश्वराचा विजयी ध्वज दिल्लीवर फडकेल. गागा भट्ट रायगडची वाट चालू लागले. गागा भट्टांनी नर्मदा ओलांडली. गागा भट्टांसारखा महापंडित येत असल्याची खबर रायगडी समजताच महाराजांनी त्यांना पालखी सामोरी पाठवली. श्यामला श्रीरंगा रे, लोचन उघडी जरा. यशोदेचा बाळ आला पिंपळ पाणी, दिठ उतराया या बैया. यशोदेचा बाळ आला पिंपळ पाणी, दिठ उतराया या बैया. बारागरच्या 12 जणी या बैगा. गागा भट्ट रायगडावर दाखल झाले. महाराजांनी या वेदमूर्तींचं सप्रेम सादर स्वागत केलं. महाराजांचा रायगड कैलासाच्या दिमाखात झळकत होता. महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून गागा भट्टांचं अंतःकरण आषाढातल्या आकाशासारखं गैभरून आलं. ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केलं. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपलेल्या या बेसावत लोकांना जाग केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली. शून्यातून तुम्ही ब्रह्मांड निर्माण केलं. लक्ष लक्ष घोडा, पायदळ, आरमार, गडकोट उभे केले. तरी तुम्हा सिंहासन नाही, मस्तकी छत्रचामरे नाही. ये कैसे? आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्यकर्ता मानू.
पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या बादशहानाच दंडवत घालीत राहू. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्यसंस्कार तुम्हावर झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेलंच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुळजा भवानीचं आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. इदं न मम. महाराज, हे तुमचं थोरपण समजायला आणि सांगायला महर्षी वाल्मिकीच हवेत. पण नाही गुरुजी. हे राजा, तू जर माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. शिवबा, या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्यात. ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्र चामरांकित सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे शिवबा. आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक ठरला. रायगड आनंदला, अवघ स्वराज्य आनंदलं. सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्नच. या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. केवढी ती आनंदली, भारावली, सुखावली, लाजली. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या कणी. आता आल्या ग आल्या आमच्या भाग्याच्या कणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी. आता अंगणी शिंपले केशराचे सडे. आता अंगणी शिंपले केशराचे सडे. दारी मंगल ग मंगल सगळे चौघडा धडे. दारी मंगल ग मंगल सगळे चौघडा धडे. सुख करता गणपती सदला तोरणी. सुख करता गणपती सदला तोरणी. मुक्त वारा ग सुखावूनी नाच तोराणी. मुक्त वारा ग सुखावूनी नाच तोराणी. राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी गजबजून गेला. वेदघोषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. आनंदाचा सोहळा गजी जाऊच्या अंगणी. आनंदाचा सोहळा गजी जाऊच्या अंगणी. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. स्वर्गाला रायगडी ज्येष्ठाच्या रिंगणी. स्वागत करिता उचंबळोनी सातही सरिता. या भाग्याचे स्वागत करिता उचंबळोनी सातही सरिता. रायगडासह दुर्ग मराठी अमृतात नारे. श्री शिव राजेश्वर झाले. श्री शिव राजेश्वर झाले. श्री शिव राजमाता जिजाऊ साहेब शिवाजी राजाची आई होणं सोपं नव्हतं बरं. ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लपंडाव खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा जणू पुनर्जन्मच होत होता. आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन कराव्या लागत होत्या जिजाऊ साहेबांना. न कणता न विव्हळता आऊसाहेबांना वंदन करण्यासाठी महाराज, महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले.
आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. आऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नजडीत सिंहासन झालं होतं. आऊसाहेबांच्या अंगाई गीतांचे आणि उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. आऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होत होता. आऊसाहेबांनी याचसाठी केला होता अट्टहास. उदंड औक्षाचे व्हा बाळांनो, रामराज्य करा, धर्मराज्य करा. सिंहासनाच्या पायऱ्या पाहून महाराजांना जाणवत होतं की ही पहिली पायरी म्हणजे माझे बाजी पासलकर आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझे बाजी प्रभू देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सूर्यजी काकडे आहे, ही चौथी पायरी म्हणजे माझा तानाजी आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी मरण पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत आहे. महाराज थांबा. तुम्ही आता या स्वराज्याचे भूपती होणार आहात. धर्मशास्त्राच्या आणि वेदांच्या आज्ञेप्रमाणे तुम्ही प्रतिज्ञा घ्या. म्हणा. ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहे. मी त्यांचं राजा या नात्यानं अत्यंत मायेनं पालन पोषण आणि संरक्षण करीन. जर मी माझ्या कर्तव्यात चुकलो तर स्वतः होऊन सिंहासनावरून खाली उतरीन. जर माझं दुर्लक्ष झालं तर माझा राजपुरोहित माझ्या मस्तकावर धर्मदंडानं प्रहार करीन आणि मी धर्माज्ञा म्हणून सिंहासनावरून उतरीन आणि राज्य त्याग करून निघून जाईन. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की
कैसेच होत से कळे ना काय रे होते आनंद वन भुवनी विघ्नांच्या उठल्या फौजा भीम त्यावरी लोटला भरलेली चिरलेली रागे रडविली बडविली बळे पराधीनता केली सत्ता दंड चालली सदानंदी उदो झाला सुख संतोष पावला एकची मागणे आता ज्यावे ते मजकारणे तुझा तू वाढवी राजा शीघ्र म्हासी देखता शीघ्र म्हासी देखता जय जय रघुवीर समर्थ सराजा शिवाजी जंग जीतन चलत है भूषण भनत नद बिहद नगार न के नदी नद मद गए रन के रलत है फैल फैल खैल फैल खलक में गैल गैल गजन की फैल फैल सैल उसलत है तारा सुतरनी धुरी धारा में लगत जिमी तारा पर पारा पारा वार यो हलत है वार यो हलत है वार यो हलत है वार यो हलत है शक्र जिमी शैल पर अर्कतम फैल पर निधन की रैल पर लंबोदर देखिए लंबोदर देखिए राम दस कंद पर भीम जरा संद पर भूषण जो सिंधु पर कुंभज विसेखिए कुंभज विसेखिए हर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर गौरव के अंग पर पार्थ जो देखिए पार्थ जो देखिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर चतुरंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए
it please your majesty, it is indeed due to a lucky turn of events that by the grace of God we have been given an opportunity of being an eyewitness to this auspicious occasion of your majesty's coronation. On behalf of His Majesty, the King of England, and the Most Honorable, the East India Company, as their representatives, we convey to you, sire, our sincere regards and heartfelt congratulations. As tokens whereof, we present you with these jewels and gold for your majesty's gracious acceptance. On behalf of the English Crown and the Honorable Company, we wish your majesty a long and prosperous reign over these fortified mountain lands and surrounding waters. We hope that the affairs of the Honorable Company will prosper under Chhatrapati Maharaja's just and benign sovereign rule. झुकल्यात मामशाया गरभार अर्पितात झुकल्यात मामशाया गरभार अर्पितात मुद्रा शिवस्य भद्रा सविनम्र मानतात मुद्रा शिवस्य भद्रा सविनम्र मानतात आवळवाऱ्या संगे विक्रम दिशांतरी गेले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले शिव प्रभु हे राजेश्वर झाले तालगतीवर अंकित मंगल शिव मुद्रा झाली ज्ञानेशांच्या वसायताला मूर्त रूप आले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले औक्षवंत वा कीर्तिवंत वा वरदवंत वा नीतिवंत वा पुण्यवंत प्रभु तुम्ही भूपती दैवाजिंक्यले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले तख्त मांडिले सामर्थ्याचे शिवरायांनी षटकर्त्याचे रामच करता रामच भोगता रामच करता रामच भोगता त्याची भीस आले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले श्री शिव छत्रपती झाले राजा शिव छत्रपती की राजा शिव छत्रपती की Turn it on.